टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचा झालेला अतिवृष्टीमुळे नुकसानीचा मावेजा देण्याच्या मागणीसाठी खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातत्याने आंदोलन जिल्ह्याभरात होत आहे। मात्र आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्क देऊळगाव दुधाटे या ठिकाणी नदीपात्रात उतरून या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आमरण उपोषण पाण्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर धानोरा काळे या ठिकाणी प्रशासनाला सूचना करण्यात आली होती की आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत। मात्र गनिमी कावा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अचानक या ठिकाणी ठिकाण बदललेलं आहे आणि आता देऊळगाव या ठिकाणी नदीपात्रामध्ये उतरून खरं तर हा उपोषण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बदलण्यात आलेल्या ठिकाणानंतर प्रशासनाची कुठेतरी दमछाक होत असल्याचं आपल्याला दिसून येते। सध्या आपण पाहतोय नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उतरलेले आहे आणि जोरदारपणे या ठिकाणी घोषणा त्यांच्याकडून देण्यात येत आहे। खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशी प्रमुख मागणीसह इतर मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। मात्र तुर्तास अचानकपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गनिमी कावा करत या ठिकाणी आंदोलनाची स्थान बदलल्यानं प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रशासनाची दमछाक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, देऊळगाव दुधाटे, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।